साताऱ्यामध्ये एक व्यक्ती पिसाळलेल्या कुत्र्यासारखा माणसांना चावण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पकडण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी झालेली. कुणी त्याच्या अंगावर जाळी टाकत होतं, तर कुणी त्याला दोरीनं बांधून ओढण्याचा प्रयत्न करत होतं. महाराष्ट्रात काल दुपारी अचानक हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. सुरुवातीला लोकांना वाटलं की या व्यक्तीला पिसाळलेलं कुत्रं चावलं असेल, तर काही लोक याला झॉम्बी म्हणत होते, तर काही वयस्कर लोक याच्यावर कोणतरी करणी केली असं म्हणत होते. पण जेव्हा या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. कारण जेव्हा या व्यक्तीची तपासणी झाली, या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो काढला, MRI CT स्कॅन झाला, तेव्हा त्याच्यामध्ये जे दिसलं ते पाहून संपूर्ण देश घाबरला आहे. या व्यक्तीच्या शरीरात असं काय दिसलं की ज्यामुळे डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली? त्याच्या शरीरात नेमकं कोणतं भूत पिशाच्च होतं? त्या MRI मध्ये कोणतं चित्र दिसलं की ज्यामुळे तो व्यक्ती एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागत होता? संपूर्ण रात्रभर या व्यक्तीला दवाखान्यात ठेवण्यात आलं. त्याचे रिपोर्ट्स तातडीनं दिल्लीला पाठवण्यात आले. स्थानिक डॉक्टरांच्या काही लक्षात येत नव्हतं, पण जेव्हा दिल्लीच्या डॉक्टरांनी ते रिपोर्ट पाहिले, त्या रिपोर्टमध्ये त्यांना जे दिसलं ते अतिशय भयानक होतं, ज्यामुळे आता संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरले. मग या व्यक्तीला नेमकं कोणता आजार झाला होता? या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये दिल्लीच्या डॉक्टरांना असं काय दिसलं की ज्यामुळे 140 कोटी जनता घाबरली आहे? या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पत्रकारांनी या व्यक्तीच्या आईवडिलांची मुलाखत घेतली. तेव्हा या पत्रकारांना आईवडिलांनी जे सांगितलं ते अत्यंत भयानक सत्य होतं. आईवडिलांनी खरं गुपित उघडकीस आणलं, त्यामुळे देशाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मग साताऱ्यातल्या या व्हिडिओचं सत्य काय? या व्यक्तीला नेमकं कोणता आजार झाला होता? अचानक तो व्यक्ती पिसाळलेल्या कुत्र्यासारखा का वागू लागला? डॉक्टरांना रिपोर्टमध्ये का दिसलं? या व्यक्तीच्या आई वडिलांनी नेमकं कोणतं गुपित सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला धोका निर्माण झालाय? मग असा नेमकं कोणता आजार आहे की जो प्रत्येकाला होऊ शकतो? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. घटना आहे साताऱ्यातील. सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर रस्त्यावरच्या अंगापूर फाट्याजवळ वार गुरुवार तारीख 11 डिसेंबरच्या दुपारी हा सगळा भयानक प्रकार घडत होता. रस्त्याच्या मधोमध माणसांची गर्दी जमली. त्यांच्या हातात एक भली मोठी जाळी, बाजूला 2 व्हीलर लावलेल्या आणि एका 2 व्हीलरला मागून हातापायावर चालत आलेला एक माणूस दिसत होता. तो व्यक्ती हाता आणि पायावर कुत्र्यासारखा चालत होता. आजूबाजूची सगळी लोक जाळी घेऊन याच माणसाला पकडण्याचा प्रयत्न करत होती. स्क्रोलिंग करताना हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर प्रचंड व्हायरल झालेला आहे. तुम्ही तो पाहिला असेल. कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. कुणी या व्यक्तीला झॉम्बी म्हणते, तर कुणी त्याच्यावर करणी केली अशा कमेंट्स येत होत्या. सगळ्यात जास्त चर्चा या व्यक्तीची होत होती. पण अखेर आज जे या प्रकरणात उघड झालं, जे याच्या आई वडिलांनी जे सांगितलं, दिल्लीच्या डॉक्टरांनी जो रिपोर्ट सांगितला, ते ऐकून 140 कोटी जनतेला मोठा धक्का बसलाय. या प्रकरणाची सविस्तर चर्चा सुरू होती. सुरुवातीला या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावलाय आणि त्यामुळे तो कुत्र्यासारखा झालाय, त्याला रेबीज झालाय, अशा प्रकारची त्या ठिकाणी सूचना वर्तवली जात होती. पण डॉक्टरांच्या तपासात जे उघड झालं ते अत्यंत वेगळंच निघालं. रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ गुरुवारी 11 डिसेंबरच्या दुपारी हा सगळा प्रकार सुरू होता. भर दुपारी एक माणूस रस्त्याच्या मधोमध हातापायावर रांगत होता. मध्येच तो कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर बसून दमल्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढायचा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जायचा. भर दुपारी या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. रस्ता जाम झाला होता. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वेगानं पसरली होती आणि मग हळूहळू लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. हा व्यक्ती ज्या पद्धतीनं वागत होता, हावभाव करत होता, त्यावरून स्थानिक लोकांनी लगेच अंदाज लावला याला रेबीज झालाय आणि त्यामुळे याला कुत्रा चावलेला असावा, म्हणून तो कुत्र्याप्रमाणे पिसाळल्याप्रमाणे वागत आहे. या भीतीनं वातावरणात अधिक तणावपूर्ण बनले होते. हा माणूस लोकांना का चावत होता, त्याला पकडणं इतकं का कठीण होतं? नागरिकांनी सुरुवातीला त्याला पकडून दवाखान्यात न्यायचं ठरवलं, पण जवळ गेल्यावर हा माणूस लोकांच्या अंगावर धावून जात होता, चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. गर्दी वाढल्यामुळे तो आणखीनच विचित्र वागू लागला. पण गर्दी अचानक वाढत होती. तेवढ्यात काही जणांनी मोबाईल काढले आणि मोबाईलवर शूटिंग सुरू केली. शूटिंग सुरू केल्यानंतर हा व्हिडिओ इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवर सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला होता. प्रत्येकाला एकच प्रश्न होता की या व्यक्तीला नेमकं झालंय काय? हा झोंबी आहे, याला कुत्रं चावलंय की याच्यावर कुणी करणी केली? पण अखेर आज सकाळी जे उघड झालं ते अत्यंत भयानक होणार होतं. 1 तास झाला. 1 तासानंतर काही लोकांनी जाळ्या आणल्या, काहींनी दोरी आणली. अक्षरशः त्याला जाळीत घालून पकडण्यात आलं आणि त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आलं. आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरांना काही समजलं नाही. सुरुवातीला त्यांना वाटलं कुत्रं चावलं असेल, पण हळूहळू
हळूहळू याची तपासणी होत होती आणि त्या तपासणीमधून जे बाहेर येत होतं त्याने संपूर्ण देशाला एक धक्का बसणार होता. माध्यमानुसार, बातम्यानुसार सगळ्यात आधी समजलं या व्यक्तीचं नाव काय, याचं वय काय, तो कुठे राहतो, तो इथे कशाला आला होता, त्याच्या आईवडिलांनी नेमकं काय सांगितलं. हळूहळू सगळं उलगडणार होतं. याला उपचारासाठी त्या प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, जिल्हा रुग्णालयामध्ये. तिकडे डॉक्टर तपासणी करत होते, रक्ताचे नमुने घेतले, त्याचा MRI रिपोर्ट झाला, त्याचा CT स्कॅन झाला, सगळे तपासण्या सुरू होत्या. इकडं त्याचं नाव निघालं गोपाल. त्याचं नाव होतं गोपाल. त्याचं वय होतं 23 वर्ष. तो मूळचा नंदुरबार जिल्ह्यातला शहाद्याचा रहिवासी होता. मग तो इकडं कशाला आला होता, हा महत्त्वाचा प्रश्न होता. तर तो प्रश्न सुटला एका उत्तराने, ते म्हणजे साताऱ्यामध्ये ऊस तोडणीचं काम सुरू होतं आणि ऊस तोडणीसाठी एका टोळीमध्ये त्याचे आई वडील आणि तो इकडे ऊस तोडायला आले होते. काही गावकऱ्यांनी सुरुवातीला सांगितलं की गोपालला 15 दिवसापूर्वी कुत्रा चावला होता, त्यामुळे त्याला रेबीज झाला असावा अशी चर्चा सुरू होती. पण इकडे डॉक्टरांच्या तपासामध्ये वेगळंच रहस्य उघडकीस येणार होतं. अजून त्याच्या आईवडिलांची मुलाखत समोर येणार होती आणि त्या मुलाखतीमध्ये वेगळंच दिसणार होतं. गोपालची तपासणी झाली. गोपालची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मी पेशंटला तपासलं आहे, त्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात त्यांनी धक्कादायक दावा केला की याला रेबीज झालेला नाहीये. रेबीज म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याला जो आजार होत असतो, तो आजार तो जर एखाद्या लाळीच्या संपर्कात एखादा माणूस आला किंवा त्याला जर त्याने चावलं तर तो रेबीज आजार एखाद्या व्यक्तीला होत असतो. तर प्राथमिक याच्यामध्ये जे निदर्शन आलं तर त्याला रेबीज झालेला नव्हता. सातारा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सूरज देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की गोपालला रेबीज नाही. मग नेमका आजार कोणता होता, डॉक्टरांनी पुढे सांगायला सुरुवात केली. गोपालच्या मित्रमंडळींनी सांगितलं, मागील काही दिवसात त्याचा स्वभाव बदलला होता. त्याला असं वाटत होतं याला फिट वगैरे येण्याचा आजार असावा. गोपालला गावकऱ्यांनी दोऱ्यांनी पकडलं, जाळ्या टाकल्या, त्याला मारलेले असू शकतं आणि तशा अवस्थेत त्याला दवाखान्यात आणलं गेलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली तर त्याच्या बॉडीवर कुत्रा चावण्याचे कुठे मार्क्स आढळून आले नाही, त्याच्या अंगावर कुठलीही जखम नव्हती. डॉक्टर देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की तपासणीमध्ये डॉग बाईटची कुठली जखम नाही आणि स्वतः गोपालने याच्याबाबत काही सांगितलं नाही. म्हणजे त्याला रेबीज म्हणजे पिसाळं कुत्रं चावून होणारा आजार नव्हता. गोपाल मग मनोरुग्ण होता का? गोपाळवर कोणी करणी केली होती की गोपाळ झॉम्बी झाला होता? हा प्रश्न आता इथून पुढे उभा राहतो. तेव्हा त्याच्या घरच्यांची मुलाखत घेण्यात आली. त्याच्या आईवडिलांनी जे सांगितलं ते आणखीनच भयानक निघालं. त्याच्या घरचे म्हणाले 3 वर्षापूर्वी तो असाच विचित्र वागला होता, पण त्यानंतर तो औषधाने बरा झाला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रेबीज नव्हता, घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो 3 वर्षापूर्वी असाच विचित्र वागला होता, पण औषधाने बरा झाला होता. गोपालचा मेडिकल रिपोर्ट काय सांगतो, खरंच त्याला कोणता आजार आहे की त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय, याविषयी आता अजून डिटेल तपास त्या ठिकाणी सुरू आहे. सध्या त्याच्यावर उपाय सुरू आहेत. खरंच एका दृष्टीने साताऱ्यातील गोपालचा हा व्हिडिओ एका माणसाच्या दुर्दैवी अवस्थेचा आणि सामाजिक भीतीचा एक आरसा आहे. तो मनोरोग असो किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असतो, पण त्याने सहन केलेला त्रास खूप मोठा आहे. आता त्याच्यावर आणखी उपचार सुरू आहेत, तपासण्या सुरू आहेत. त्याच्यातून नक्कीच आपल्याला सत्य समजणार आहे. तोपर्यंत या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल